हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे की आता उद्या टॅब बंद होईल न होईल त्या समोरच्या गोष्टी असतील. कोणत्या झडपीच्या जागा खरंच अपलोड झालेल्या आहेत आणि कोणत्या बाकी आहेत या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाचा व्हिडिओ महानगरपालिका असेल त्या संदर्भात मी डिटेलमध्ये माहिती घेतल्याच्यानंतर हे तुम्हाला मी कळवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणीही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हा विचार करू नका. त्यांना आवडत नाही बिलकुल माझा व्हिडिओ पाहू नका, कारण का अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण काही गोष्टी प्रॅक्टिकल असतात त्या आपण स्वीकारल्याच पाहिजे आणि ते स्वीकारणं गरजेचं पण असते. प्रत्येकजण तुम्हाला म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. त्या पद्धतीनं माझा स्वभाव स्टेट आणि जे सत्य आहे ते सांगण्याचं आहे त्या संदर्भामध्ये. ठीक आहे, चला सर्वप्रथम सांगतो मित्रांनो अपलोडिंगच्या संदर्भामध्ये की आता उद्या शेवटची तारीख आहे 20. बघा, पवित्र पोर्टल टॅब वाढेल किंवा न वाढेल ते आपण त्या विषयावर आपण जाणार नाही. आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त जागा अपलोड झाल्या पाहिजे आणि भरती जास्त जागा झाली पाहिजे. मी ह्या मताचा आहे की जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे मित्रांनो. कारण एवढं आपण 1 वर्ष थांबलेलं आहे. पण जागा जर कमी आल्या आणि टॅब क्लोज झाला तर त्याला बी काही अर्थ राहत नाही. परंतु तुम्ही आता ह्याचं कॅल्क्युलेशन लावू शकता की काय करायचं काय नाही तुम्ही ठरवू शकता. शेवटी मंत्रालयातील अधिकारी किंवा परीक्षा परिषद आणि शिक्षण आयुक्त इथले अधिकारी ठरवतील उद्या काय करणार ते. त्या संदर्भात मला काही भाष्य करायचं नाही. पण मी सांगतो की जागा कुठल्या कसं झालेल्या आहेत. ठीक आहे, आता उद्याच्या शेवटचा दिवस आहे. उद्याच्या दिवसात काय बदल होऊ शकते ते येणारा काळच ठरवेल. महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आता सांगतो कोणकोणत्या महत्त्वाचा विषय म्हणजे कोणत्या झडपीच्या अपलोड झालेल्या नाहीत, म्हणजे बाकीच्या तुम्ही ओळखू शकता. नियम म्हणजे तुम्हाला हे महत्त्वाचा विषय आहे. सर्वप्रथम सुरुवात करतो कोकणातून. मित्रांनो, कोकणातलं अत्यंत महत्त्वाची अशी माहिती जिल्हा परिषद संदर्भामध्ये सिंधुदुर्गच्या जागा अपलोड झालेल्या नाहीत. सिंधुदुर्गच्या जागा अपलोड झालेल्या नाहीत, परत सांगतोय. ठीक आहे, उद्याचा दिवस आता काय होईल माहिती नाही. त्याच्यानंतर सिंधुदुर्गचं अपलोड झालेली नाहीत. त्याच्यानंतर रायगडची माहिती आलेली नाही माझ्यापर्यंत, पण सिंधुदुर्ग 100% अपलोड झालेल्या नाहीत. त्यानंतर BMCच्या जागा तुम्हाला परत सांगतोय. BMC महानगरपालिका सर्वात मोठी आहे, तेथील जागा अपलोड झालेल्या नाहीत. ते सर्व माध्यमाचे असो. ठीक आहे, त्याचं रोस्टरचा इश्यू चालू आहे. त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर खूप मीटिंग चालू आहे. त्या संदर्भात काहीतरी पॉझिटिव्ह होईल अपेक्षा आहे. परंतु उद्याच्या त्यांनी मागे जेव्हा भेट दिल्यानंतर तेव्हा स्वतः सांगितलं की BMCच्या जागा ह्या आम्ही 30 तारखेपर्यंत किंवा समोरच्या डेटपर्यंत वाढवून भेटले. काही दिवस आम्हाला जर वेळ भेटला तर आम्ही 100% करू. पण त्यांनी त्याच्या लेवल सांगितले डेट वाढेल, पण त्याच्यावर आपला विश्वास न ठेवता मी तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतो. कोकणातून सुरुवात झाली. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये विचार केला तर पुणे महानगरपालिकेची जागा अपलोड झालेल्या नाहीत. मी क्लिअर करतो परत एकदा, पुणे महानगरपालिकेच्या जागा अपलोड झालेल्या नाहीत. पिंपरी चिंचवडच्या झालेल्या आहेत, उर्दू माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमिकच्या जागा अपलोड झालेल्या नाहीत, कारण का त्यांचा रोस्टरच कंप्लीट नाही आहे. त्या संदर्भात प्राथमिकच्या साधारणतः उर्दू आणि मराठी माध्यमाच्या अपलोड झाले. 37 समथिंग जागा ह्या उर्दूच्या आहेत आणि 138 काहीतरी जागा ज्या आहेत ते मराठी मीडियमच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त संख्या 1-2 इकडे तिकडे असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे एवढे जागा अपलोड झाले आहेत मी विचारल्याच्यानंतर. ठीक आहे, हे झालं. पुणे मनपा अपलोड नाही आहे, हे क्लिअर करतो. महत्त्वाचं सांगतो बरं, ज्या मोजक्या आहेत त्या. हे पश्चिम महाराष्ट्रातली अशी अपडेट आहे. सोलापूरच्या संदर्भात मला अजून माहिती भेटलेली नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. ठीक आहे, त्यानंतर तर मराठवाडा. आता मराठवाड्याच्या संदर्भात तर खूप मोठा विषय आहे. संभाजीनगर झालेलं नाही, जालना झालेलं नाही, नांदेड झालेलं नाही, परभणी झालेलं नाही. ठीक आहे, ह्या 4 जिल्ह्याच्या झडपी अपलोड झालेल्या नाहीत, क्लिअर करतोय. संभाजीनगर, जालना, परभणी, त्याच्यानंतर नांदेड नाही झालेलं. ठीक आहे, आता राहिलं हिंगोली आणि धाराशिव. 2 लातूर पण नाही. हिंगोली आणि धाराशिवच्या संदर्भात सांगतोय. हिंगोलीचं जागा रिक्त आहेत, पण त्यांनी त्याच्यावर काय ॲक्शन घेतली त्या संदर्भात अजून काही माहीत नाही. उद्या त्याची माहिती घेऊन तुम्हाला कळवतो. आणि त्याच्यानंतर ह्याचं धाराशिवच्या संदर्भामध्ये फायनल टच होतं, पण त्याच्यात अपलोड झाल्या न झाल्या अजून त्याच्यावर फिक्स अजून काही माहिती नाही. त्यामुळे ह्या बाकीच्या जागा त्या अपलोड झालेल्या नाहीत. परंतु आता रिसेंटमध्ये काल एक पत्र आलेलं आहे बाहेर. त्याच्यामध्ये समायोजनाचा जो आहे प्रकार, त्याच्यामध्ये विभाग लेवलवर समायोजनासाठी पत्र निर्गमित झालेलं आहे DYD-कडनं. ठीक आहे, DYD उपसंचालक ऑफिसवरनं मराठवाड्यासाठी. ठीक आहे, त्या संदर्भात थोडंसं आपण ह्या विचार करावा लागणार आहे. हा एक मुद्दा क्लॅरिफिकेशन देतो. इथे जागा काही ठिकाणी रिक्त आहेत, अतिरिक्त आहेत. त्या संदर्भात तुम्हाला मागे व्हिडिओ टाकलेलाच आहे, मराठवाड्याची परिस्थिती काय चालू आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जाऊ विदर्भामध्ये मित्रांनो, गडचिरोलीच्या 1000+ जागा रिक्त असताना सुद्धा त्याच्या जागा अजून अपलोड झालेल्या नाहीत. क्लिअर करतो, जागा अपलोड झालेल्या नाहीत. ठीक आहे, गडचिरोलीच्या. आणि त्याच्यानंतर वर्ध्याचं पण नाही आहे. वर्ध्याचं रोस्टर
RTIला आम्ही रिप्लाय दिल्यानंतर त्यांचा रोस्टर इश्यू होता, त्याचं मी तुम्हाला क्लॅरिफिकेशन डिटेलमध्ये खाली पाठवतो. उर्दूचा रोस्टर क्लिअर झालेला आहे. मराठीच्या संदर्भात आम्हाला रिप्लायमध्ये ते त्यांनी निगेटिव्ह म्हणजे नाही असं सांगितलेलं आहे. बाकी इतरचे रोस्टर मला त्यांनी RTIमध्ये पाठवलेले आहेत. ठीक आहे, हे झालं विषय. आणि इकडचा जो वऱ्हाड प्रांत आहे आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये अमरावती आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे. बुलढाणा उर्दू झालेला आहे. ठीक आहे, तुम्हाला अजून सांगतो. बाकी अमरावती पण झालेला आहे, अकोला पण झालेला आहे. हां, ठीक आहे, या संदर्भामध्ये. आणि यवतमाळचं रोस्टर मराठीचं झालेलं नाही, उर्दूचं इश्यू आहे, उर्दू झालेलं नाही. मराठीचं जे आहे ते रोस्टर पोहोचलेलं आहे मावकला. त्याच्या संदर्भात काय झालं त्याच्यावर त्याची क्लॅरिफिकेशन नाही, अपलोड होणं गरजेचं आहे. तर ह्या जागा जर मित्रांनो उद्या जर टॅब क्लोज झाला, मग कार्यक्रम झाला. आता उदाहरण विचार करू का, बुलढाण्याला 1000+ जागा आहेत. त्याच्यानंतर यवतमाळसोबत 500-600 समथिंग जागा आहेत. त्याच्यानंतर हे झाले इथं BMCच्या 1000+ जागा आहेत, 2500 तिथंच झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर इतर जर अख्ख्या महाराष्ट्राच्या आपण 500 जरी जागा पकडल्या मित्रांनो, तरी 3000 जागांचा फटका पडणार बसणार. हे तुम्ही ठरवा. हे असं ही रिॲलिटी आहे बरं का. याच्यामध्ये मी तुम्हाला काही मुलं म्हणतात की टॅब क्लोज झाला पाहिजे, खूप जागा आल्या तर सेकंड फेजला झाल्या पाहिजे. मागे 22च्या भरतीमध्ये हीच परिस्थिती झाली होती. खूप लोकांनी टॅब क्लोज करा म्हणून निवेदन दिले आणि तेच मुलं सेकंड फेजमध्ये अडकून पडले, तेच मुलं सेकंड फेजमध्ये संस्थेवर लागले. ही परिस्थिती आहे. तुम्हाला आता मी नावासकट सांगणार नाही, पण तेच जे हिरिरीनं सहभागी होते की टॅब क्लोज झाला पाहिजे म्हणून निवेदन देऊ बेजार झाले पुण्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप महिला पण आहेत, पुरुष पण आहेत. ठीक आहे, आता मला कोणत्या जुन्या गोष्टीवर जायचं नाही आहे, सत्य सांगतो. मला निगेटिव्ह पण कोणाला बोलायचं नाही आहे. फक्त दाखवतो परिस्थिती कशी असते. बस झाली जागा, एवढ्या जागा आल्या, टॅब क्लोज करा म्हणून निवेदन दिले, टॅब क्लोज झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त 1 दिवस लेट झाल्यामुळे पुणे मनपाची जागा अपलोड झाली नाही त्यावेळेस. 250 जागा त्यावेळेस 250 समथिंग जागा त्यावेळेस होत्या. ठीक आहे, आणि त्यामुळं लॉस झाला. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो त्या लेट झाल्यामुळं काय झालं की काही ठिकाणच्या जागा अपलोड झाल्या नाही रोस्टरच्या इश्यूमुळं, काही तांत्रिक दुरुस्तीमुळं. नागपूरच्या पण जवळपास 550 जागा अपलोड झाल्या नाही मित्रांनो सेकंड फेजला. तेच परिस्थिती झाली टॅब लवकर क्लोज झाल्यामुळं. तर मित्रांनो त्या टॅब क्लोज झाल्यामुळे ते मुलं अडकून पडले. म्हणजे पहिल्या फेजमध्ये ते लागले नाही, सेकंड फेजमध्ये ते संस्थेवर लागले, ज्याने असं पाठपुरा केला होता. मी असं कोणाला भीती दाखवत नाही, पण टॅब क्लोज झालं पाहिजे किंवा टॅब चालू राहायला पाहिजे ते निर्णय आयुक्त स्तरावरून घेण्यात येईल. त्याच्यात मी काही एवढा मोठा नाही आहे किंवा या महाराष्ट्रात कोणी मोठा नाही. ठीक आहे, फक्त एवढंच आहे, ते त्यांच्यावर स्तरावर प्रयत्न करतील. मला अपेक्षा आहे काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय होईल, विद्यार्थी हिताचा निर्णय होईल, एवढं मला वाटेल. कारण का आपल्यासाठी पहिली प्रायोरिटी विद्यार्थी हित आहे मित्रांनो. बघा, प्रत्येक गोष्टीला व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू दोन्ही गोष्टी असतातच. आपण विचार करतो की टॅब बंद झाला पाहिजे, खूप उशीर झाला मित्रांनो. आणि काही मुलं जे म्हणतात की 3-4 हजारचा लॉस होईल मित्रांनो, अजून 10 दिवस टॅब वाढला पाहिजे. आता शेवटी न्यायनिर्णय जे होईल त्या आयुक्त स्तरावर आपण दोन्ही निर्णय स्वीकारला पाहिजे, मी त्या मताचा आहे. आणि कुणाला एका पद्धतीचा विचार केला, खूप दिवस झाले चालू आहे प्रोसेस, आणि काही मुलं म्हणतात की अजून 8 दिवसांतर 10 दिवसांतर काय होणार आहे. हे दोन्ही गोष्टी आहेत. ठीक आहे, जसं पेपर घ्यायला घाई करून 1 वर्ष त्यांनी आपल्याला झुलवत ठेवले, तसं ती वेळ येऊ नये. कारण का असं मला वाटतं जर परत जिल्हा बदल्या आल्या ह्या गोष्टी राहिल्या तर अजून ती प्रोसेस लांबू शकते. आणि त्याच्यात समायोजन प्रकार असे खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो. त्या समायोजनच्या काही ठिकाणी अजून पत्र निघत आहेत. ठीक आहे, मग ह्या कुठेतरी विषय आहेच. आणि विविध RTI विविध पत्रानुसार आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त पदांचा जागांचा अपलोड झालेला आहे आपल्याला ऐकायला भेटतो, पाहायला भेटतोय. ठीक आहे, मराठवाड्यात असले, पश्चिम महाराष्ट्राचं असेल. ठीक आहे, सांगलीचं कालपत्र आलं, त्याच्यामध्ये पण अपलोड झालेलं आहे. त्यांनी स्वतः कंत्राटी पदाचं पत्र निघालेलं, असे पत्रामुळे ते माहिती होत असते किती अपलोड झालं. किंवा स्थानिक जे मुलं पाठपुरावा करत आहेत कोणत्याही संघटनेचे असो, त्यांना एक एक्झॅक्ट आकडा रोस्टरच्या पद्धतीनं त्या गोष्टी कळत असतात. एवढं मला सांगायचं होतं. त्यामुळं ह्या ज्या काही जागा आहेत ह्या अपलोड झाल्या नाहीत. उद्या शेवटचे दिवस आहेत, कोण अपलोड होतील न होतील आता उद्याचं येणारा काळच ठरवणार आहे. पण ज्याप्रमाणे मला माहिती आहे, ज्यांच्या म्हणजे रेफरन्स किंवा ज्यांचे स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या माहितीकडनं आणि ह्या गोष्टीकडनं हे सर्व ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणालाच निगेटिव्ह करण्याचा अर्थ नाही आहे, कुणाला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह करण्याचा अर्थ नाही मित्रांनो. जे सत्य आहे ते सांगितलं पाहिजे, एवढंच मला वाटते. व्हिडिओ शेवटपर्यंत ह्या गोष्टी ज्या आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. नवीन असेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत सत्य माहिती, कारण का आपल्या सर्वांना लागायचं आहे. धन्यवाद.